नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की वातावरण जे आहे ते आता थोडं विदर्भाकडे सरकलं आहे. मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भ यामध्ये मुख्यत्वे करून सोलापूरपासून तर धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली किंवा नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अगदी अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड पूर्व आणि जालन्यापर्यंतचा भाग समाविष्ट आहे. आपण बघितलं या सर्व कालावधीमध्ये कोकणात कुठेही पाऊस झाल्याची नोंद नाही आहे. तसं आता उत्तर महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्राचे पश्चिमी भाग, अगदी पश्चिम महाराष्ट्रातलाही पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये अजूनही WDचा प्रभाव असून अनेक राज्यात गारपीट होण्याची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वे करून आज गारपिटीची शक्यता नाही, परंतु विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अजूनही दक्षिण भारत ते उत्तर भारत ट्रफ कायम आहे. या वातावरणाचा प्रभाव उद्या 5 तारखेला कमी होईल, परंतु तुरळक मराठवाडा आणि विदर्भाच्या एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण राहील. अन्यथा प्रभाव मात्र महाराष्ट्रासाठी कमी होतोय. गेल्या 48 तासात ज्या पावसाच्या नोंदी भारतामध्ये झाल्यात त्यात मुख्यत्वे करून जी ट्रफ केरळपासून काश्मीरपर्यंत तयार झालेली होती त्या भागामध्ये, म्हणजे आपण या भागाविषयी बोलतोय, या संपूर्ण भागामध्ये आपल्याला या ट्रफच्या एरियामध्ये पाऊस झालेला दिसतोय. त्यामुळे जे जोडक्षेत्र भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत तयार झालं त्या ठिकाणी अजूनही मोठी नोंदी पावसाची झालेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघतो की 4 तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलाय. इतरत्रही मेघगर्जनेची शक्यता आहे, मात्र पावसाची शक्यता कमी आहे. 5 तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये तुरळक स्वरूपात मेघगर्जना होऊ शकते. आपण बघतो की JFS मॉडेलने आज 4 तारखेला उत्तर भारतात पाऊस दाखवला असला तरी महाराष्ट्रातील पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशमध्ये असलेल्या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून काही तालुक्यांमध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा पाऊस होऊ शकतो. या पलीकडे पावसाचा अंदाज नाही. साधारण आठवडाभर हलक्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज पूर्व मराठवाडा आणि विदर्भात होऊ शकतात असा एक CFS मॉडेलचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलने 48 तासात मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिलेला आहे. JFS मॉडेलने देखील 48 तासात केवळ मराठवाड्याच्या काही पूर्व भागात आणि पूर्व विदर्भातच पावसाचा अंदाज दिला आहे. ICAN मॉडेलने देखील पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असाच पावसाचा अंदाज दिला आहे. आपण या मॉडेलनुसार जरी महाराष्ट्राचं निरीक्षण केलं तर केवळ मराठवाड्याच्या परभणी, नांदेड आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावतीचा पूर्व भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पुढील 48 तास पावसाची शक्यता आहे. हा JFS मॉडेलचा अंदाज आहे. याच कालावधीसाठी याच जिल्ह्यांमध्ये IFSचा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. 48 तासामध्ये नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली भागात थोडं पावसाळी वातावरण, लातूर अगदी पर्यंत किंवा अगदी धाराशिवपर्यंत हलक्या स्वरूपात पुढील 48 तासात तयार होऊ शकतं. या पलीकडे पावसाचा अंदाज नाही ICAN मॉडेलच्या अंदाजानुसार. अरबी समुद्रातील अँटी सर्क्युलेशन अजूनही कायम आहे. थोडंफार बाष्प या ठिकाणावरून भारतावर येऊ शकतं. ECMWF मॉडेलने सध्या अमरावती, नागपूर किंवा अगदी वाशिम यापर्यंत थोडं वातावरण सकाळीच दाखवलेलं आहे, परंतु हे वातावरण फार काळ प्रभावी राहणार नाही. आज दुपारनंतर देखील विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागातील जे जिल्हे आपण यापूर्वी काही मॉडेलच्या आधारे सांगितलेत त्याच ठिकाणी ECMWF मॉडेलने देखील पावसाचा अंदाज दिला आहे. 5 तारखेला याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या आपण बघतो की विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा
नांदेड आणि लातूर, सोलापूर पूर्व भागामध्ये अजूनही पावसाळी वातावरणाचा प्रभाव दाखवला जातोय आणि रात्री देखील या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झालं होतं. आज दिवसभर हे वातावरण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. आजचे दिवस फक्त गारपिटीची शक्यता आपल्याला दिसते आहे. तर आपण यामध्ये बघतो नांदेड आहे, लातूर आहे, पूर्व सोलापूर आहे. या पलीकडे आपल्याला अगदी अमरावती, वर्ध्यापर्यंत किंवा वाशिम, हिंगोलीच्या पूर्व भागामध्ये सुद्धा हे वातावरण दिसतंय. 5 तारखेपासून मात्र हे वातावरण कमजोर होणार आहे. त्यामुळे हवामानात काही विशेष बदल होईल असं वाटत नाही. फार घाबरण्यासारखी शेतकऱ्यांनी आता परिस्थिती राहिलेली नाही. आजच्या दिवस थोडं पूर्व मराठवाडा आणि विदर्भाचा अपवाद वगळता किंवा थोडा पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुढे पावसाचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये. सध्या बऱ्याच भागात गारपीट झालेली आहे, पावसाळी वातावरण होतं, त्यामुळे तापमान हे कमाल 33 ते 34 अंश सेल्सिअस तर किमान 31 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत होतं. 13 तारखेला आपण बघतो नागपूर आणि परिसरामध्ये 40 अंश, सोलापूर 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सरकणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा भविष्यामध्ये आता वाढत जाईल असा अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.